नमस्कार, आपण पाहत आहात अशोक वार्ता न्यूज लाईन मराठी. एक महत्त्वाचा, बऱ्याच वेळेस मला वेगवेगळे नागरिक किंवा आपल्यामधून काही प्रश्न विचारले जातात. आईस्क्रीम आहे, कुल्फी आहे, चॉकलेट आहेत किंवा सॉफ्टी आईस्क्रीम आहे, यांच्या बाबतीत सुद्धा लेबलवर स्पष्ट गोष्टी लिहिल्या पाहिजेत. कोणत्याही पदार्थामध्ये स्टार्च असल्यास यापैकी पॅकेजिंग व लेबलिंग नियमाच्या नुसार तो त्याच्यावर घोषित करावा लागणार. कोणी जर याच्यामध्ये स्टार्च यूज केला असेल किंवा कोणताही नॉन मिल्क प्रॉडक्ट त्याचा जर यूज केला असेल तर तो तुमच्या लेबलवरती डिस्प्ले करणं, लिहिणं हे बंधनकारक आहे. प्रत्येक पॅकेजवर बॅच क्रमांक असेल, कोड किंवा लॉट क्रमांक बंधनकारक आहे. अलर्जन त्याच्यामध्ये दाखवलेलं असेल. त्याचबरोबर त्याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये कंटेन्स मिल्क, ट्री नट्स, इतर ज्या गोष्टी आहेत त्या नमूद करायच्या जर त्यांनी टाकलेल्या असतील तर. नाशवंत उत्पादनासाठी कीप इन रेफ्रिजरेटेड जो लिहायचा आहे तेही त्यांनी बंधनकारक लिहिलं पाहिजे. दूध पावडरसाठी स्टोअर इन कूल, ड्राय प्लेस इन अन एअर टाईट कंटेनर, ही त्याच्यावरती मॅन्डेटरी कंडिशन आहे ती लिहिली पाहिजे. आणि हे सामान ठेवताना म्हणजे फूड प्रॉडक्ट ठेवणार त्याची काळजी जे युजर्स आहेत त्यांनी पण घेतली पाहिजे. आता दूध आणि दुधाचे जे मानकं आहेत ते मी वाचून दाखवत नाही, आपल्याला माहिती आहे. तर फॅटचा, गाईच्या दुधाचा काय, म्हशीच्या दुधाचा काय, शेळीच्या दुधाचा काय, ते पूर्ण वेबसाईटवर आहे, माझ्या प्रेस नोटमध्ये आहे, ते डिटेल मी जात नाही. दोन महत्त्वाच्या गोष्टी मला अजून सांगायच्या. त्याच्यामध्ये एक रिकॉन्स्टिट्युटेड मिल्क आणि दुसरं तुमचा आहे रिकंबाईंड मिल्क. हे रिकॉन्स्टिट्युटेड मिल्क म्हणजे काय, तर हे ड्राईड मिल्क आहे किंवा कॉन्सन्ट्रेटेड दूध आहे. याच्यामध्ये पिण्यायोग्य पाणी मिसळून संबंधित प्रकारच्या दुधासाठी विहित करण्यात आलेले पाणी घनपदार्थ प्रमाण पुन्हा स्थापित करून दुधाच्या विहित संरचना प्राप्त होतील असं तयार केलेलं मिल्क. आणि रिकंबाईंड मिल्क म्हणजे पुनर्संयोजित मिल्क म्हणतात त्याला. प्रिझर्व्ड स्वरूपातील दुग्धजन्य म्हणजे मिल्क फॅट जो प्रिझर्व्ह केलेला आहे तो व मिल्क सॉलिड नॉट फॅट्स याच्यामध्ये पाणी करून तयार केलेला आहे. हा त्याच्यामधला डिफरन्स आहे. हे वापरताना त्याच्यामध्ये दुधाच्या बाबतीतला स्निग्धांश विरहित घनपदार्थ स्त्रोत ह्या केवळ वाळविले, ड्राईड किंवा सदन म्हणूनच दुधाचा वापर करावा आणि त्याचप्रमाणे असणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये एक फूड ॲडिटिव्ह जे अलाउड आहेत तेच ॲड करायचे, त्याच्या व्यतिरिक्त कोणतेही करायचं नाही. ज्या ठिकाणी फॉर्टिफिकेशन ऑफ मिल्क झालेलं आहे म्हणजे या ठिकाणी व्हिटॅमिन्स पर्टिक्युलरली ए आणि व्हिटॅमिन डी टाकले, त्या याच्यावरती एफ हा मोठा बोल्ड लेटरमध्ये लिहायचं आहे. त्याकडून लोकांना कळेल की याच्यामध्ये फॉर्टिफिकेशन्स कोणत्या पद्धतीच्या आहेत. हे करत असताना पाश्चराईजच्या बाबतीत एक 2-3 महत्त्वाच्या गोष्टी ज्या मी सांगायच्या म्हटलं होतं. तर त्या सीलबंदला कोणत्याही प्रकारचं छेडछाड जर असेल तर कुणीही विकत घेऊ नये आणि विकणाऱ्याने ते विकू नये. ड्युली लेबल्ड पॅकमध्ये विक्रीस देता येतं, त्याच्या व्यतिरिक्त देता येत नाही. फिलिंग आणि सिलिंग हे अंतिम उष्णता ज्यावेळेस असते त्या मोमेंटला करायचं असतं, त्याच्या अगोदर किंवा त्याच्या नंतर नाही, हे त्यांना पाहायचे. पाश्चराईज प्रमाणित किंवा इतर कोणताही उष्णता प्रक्रिया केलेलं जे दूध आहे ते उघड्या कॅनमधून, ड्रममधून किंवा सीलबंद नसलेल्या पात्रामधून सुट्या स्वरूपात विक्री करणं अनुज्ञेय नाही. ते सीलबंदमध्येच विक्री करावं लागेल. त्याला ओपन करून ते ॲज अ लूज मिल्क म्हणून ते आपल्याला विकता येणार नाही. आणि म्हणून फिलिंग अँड बॉटलिंग व सीलिंग याची प्रक्रिया जे प्लांट आहेत त्यांनी व्यवस्थितपणे पाळणे, ते इम्प्लिमेंट करणे, इन्क्लुडिंग सेलर पॉईंटपर्यंत ते बघणं गरजेचं आहे. आणि जर रॉ मिल्क असेल तर ते रॉ मिल्कवरती हे लिहिलं पाहिजे की याच्यामध्ये हे दूध कच्चं असून सेवन करण्यापासून उकळणं आवश्यक आहे, हे त्याच्यावरती लिहिणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये दूध संकलन केंद्राने काय करायचं हे मी दिलेलं आहे. त्याच्या डिटेल्स गाईडलाईन आहेत. त्याचबरोबर दूध शीतकरण केंद्राने काय करायचं याच्या जवळजवळ 9 प्रकारच्या गोष्टी त्यांनी करायच्या. त्याच्यामध्ये क्लिनिंग इन प्लेस पाहिजे, तापमान मेंटेन केलेलं पाहिजे, इन्स्ट्रुमेंट पाहिजे, त्याचे कॅलिब्रेशन पाहिजेत, सांडपाण्याची व्यवस्था पाहिजे. या सगळ्या गाईडलाईन या माझ्या ऑर्डर्समध्ये आहेत, त्याच्यामुळे डिटेलमध्ये जात नाही. परंतु याच्यामध्ये ह्या ज्या गाईडलाईन्स मी सांगितल्या त्या ॲप्लिकेबिलिटी कोणाला सांगितली, एंड टू एंड आपल्याला सिस्टम ज्याला इकोसिस्टम म्हणतो ते आपण डेव्हलप करतोय. याच्यामध्ये जर व्हायोलेशन केले तर पनिशमेंट ज्या अनसेफ फूडच्या बाबतीत आहे किंवा अडल्चरेटच्या बाबतीत किंवा कृत्रिम दुधाच्या बाबतीत जे आहे, ज्याला सिंथेटिक मिल्क म्हणतो आपण, जे केमिकलपासून बनवलेलं असतं त्याच्या बाबतीत, आणि अशा केसमध्ये डेथ झाला तर कमीत कमी 7 वर्ष, जास्तीत जास्त आजन्म कारावास
इतका आहे, 10 लाख रुपये दंड आहे. या अशा अवनदामुळे जर गंभीर दुखापत झाली, जर ग्रीवस इंजरी म्हणून 6 वर्षापर्यंत कारावास आणि 5 लाख रुपये दंड आहे. गंभीर स्वरूपाची नसलेली दुखापत झाली तर 3 लाखापर्यंत दंड आहे, 1 वर्षाचा कारावास आहे. कोणतीही दुखापत झाली नसल्यास 3 महिन्यापर्यंत कारावास आणि 3 लाखापर्यंत दंड आहे. आणि सबसिक्वेंटचा जर असेल तर ऑफकोर्स फर्स्ट कंडिशन 1 लाख रुपये दंड अतिरिक्त लावला जाऊ शकतो. अन्न सुरक्षा ऑफिसर जे आहेत आपले FSO यांनी जप्त केलेला किंवा ताब्यात केलेले दूध किंवा इतर कोणत्याही वस्तू हस्तक्षेप करता येणार नाही. ती हटवणे किंवा त्याच्याशी छेडछाड करणे हा 6 महिन्यापर्यंत कारावास आहे. त्याच्यामुळे ऑफिसरच्या याच्यामध्ये आपण जे म्हणतो की माझ्या सेंटरमध्ये माझ्या युनिटमध्ये मी एंट्री करू देणार नाही, हे आपल्याला चालणार नाही. ऑफेन्सेस बाय कंपनी जे करतात तो गुन्हा झाल्यास प्रत्येक कंपनीवर त्याच्यावर व्यवसायाचं जे आहे पूर्णपणे कारवाई करण्यात येईल. दंडाच्या बाबतीत जर बघितलं तर रजिस्ट्रेशन नसेल किंवा लायसन्स नसेल तर 10 लाख रुपये दंड आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला काम करता येणार नाही. अप टू 10 लाख इज अ फाईन. दिशाभूल करणारी ॲडव्हर्टाईज असेल, खोटी असेल तर 10 लाखापर्यंतचा दंड आहे. आतापर्यंत अनफॉर्च्युनेटली आम्ही दंड खूप कमी करायचे, इथून पुढे आम्ही मॅक्सिमम दंड म्हणजे कुणी दिशाभूल केली तर 10 लाख रुपये दंड लावणार, या पद्धतीने काम करणार आहे. फॉल्स क्लेम इन्फॉर्मेशन दिली तर त्याच्यामध्येही 10 लाखापर्यंतचा दंड आहे. दुधामध्ये भेसळ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही पदार्थावरती भेसळकारक पदार्थाचा ताबा ठेवणे, तो पदार्थ आरोग्यास अपायकारक असल्यास 10 लाखापर्यंतचा दंड, इतर बाबतीत 2 लाखापर्यंतचा दंड ही तरतूद आहे. मागणी केलेल्या स्वरूपाचे, गुणधर्माचे किंवा गुणवत्ता नसलेले दूध किंवा दुधाचे पदार्थ विकणे याच्यामध्ये 5 लाखाचा दंड आहे. त्याच्यामुळे ह्या दंडाच्याही तरतुदी आपल्या हे डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. ह्या सर्वांना लागू आहेत. त्याप्रमाणे त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण करूयात आणि ते इम्प्लिमेंटेशन जर केलं तरच आपण एंड टू एंड ही साखळी जी आहे ते आपण चांगल्या पद्धतीनं इम्प्लिमेंट करू शकतो. आता थोडक्यात जर याच्यामध्ये सांगायचं तर आमचं मिशन काय आहे, आपलं मिशन काय महाराष्ट्राचं, तर महाराष्ट्राचं मिशन आहे की महाराष्ट्राला प्रत्येक नागरिकाला हे आपल्याला सुरक्षित अन्न द्यायचं आहे, शुद्ध सकस दूध द्यायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला भेसळमुक्त महाराष्ट्र दुधाच्या बाबतीत करायचं आहे. हे करत असताना फूड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टम आपल्याला डेव्हलप करायची, पूर्ण इकोसिस्टम आपण डेव्हलप करत आहोत आणि याच्यामधलं गायडिंग प्रिन्सिपल हे पब्लिक हेल्थ हे आहे आणि त्याचबरोबर जेन्युइन बिझनेसेस जे आहेत त्यांना प्रमोट करणं, त्यांना सपोर्ट करणं आहे आणि नॉन जेन्युइन बिझनेसेस जे आहेत त्यांना पनिशमेंट करणं, त्यांना सिस्टमच्या बाहेर काढणं हे आहे. याच्यामध्ये आरोग्यविषयाच्या दुधातल्या ज्या थोडक्यात मी परत रिपीट करून चिंता काय आहेत तर पाण्याची भेसळ होते, हा महत्वाचा मुद्दा आहे. सिंथेटिक दूध वापरलं तर दुसरा मुद्दा आहे. युरिया, डिटर्जंट, कॉस्टिक सोडा, स्टार्च, ग्लुकोज, मेलामाइन इत्यादी रसायनांचा वापर करतो तो पूर्णपणे प्रोहिबिटेड आहे. तो पॉयझनस आहे, दॅट इज नॉट अलाउड, ते करता येणार नाही. मिल्क, फॅट व SNF याच्या मानांकाप्रमाणे मानांकांचं उल्लंघन करता येणार नाही. अफ्लाटॉक्सिन, M1 आणि अँटीबायोटिक रेसिड्यू आहेत ते याच्यात असणं अपेक्षित नाही. जे लिमिट आहे त्याच्या बाहेर त्याच्यामध्ये येता कामा नयेत. कोल्ड चेन मेंटेन करणं मॅन्डेटरी आहे. विना परवाना किंवा विना नोंदणी कोणताही उद्योजक याच्यामध्ये काम करू शकत नाही. चुकीचे लेबलिंग, ग्राहकाची दिशाभूल हे करता येणार नाही. अस्वच्छ परिसर किंवा अन्न हाताळ्या कर्मचाऱ्याच्या हेल्थकडे दुर्लक्ष किंवा अनहेल्दी कर्मचाऱ्यांनी ते करणं हे अपेक्षित नाही आहे. आणि म्हणून फार्म टू प्लेट या तत्वावरती ही जी इकोसिस्टम असणं अपेक्षित आहे ती परिपूर्ण व्हिशियस सायकल करण्याचा आपला उद्देश आहे. त्या दृष्टिकोनातून जवळजवळ 25 रिफॉर्म्स या ऑर्डरच्या माध्यमातून आपण इम्प्लिमेंट केले. थोडक्यात त्याची लिस्ट इथं मी दिलेली, मी परत ती वाचत नाही, आपण त्याच्यामध्ये वाचू शकता. त्याच्यामध्ये आणखी आपण अवेअरनेस क्रिएट करू शकता आपल्या माध्यमातून. संपायच्या अगोदर फक्त 2 गोष्टी. पहिलं आपलं जे होतं आपण निरीक्षण करायचो, नमुना घ्यायचो, अहवाल द्यायचो, कारवाई करायचो किंवा कारवाई झाल्यास सांगायचो. ह्या 3 पॉईंटवर चालवते. आपण आता तसं करत नाहीये. आपण आता पूर्णपणे एंड टू एंड इकोसिस्टमच्या दृष्टिकोनातून कारवाई करतोय. हेल्दी फूड, हेल्दी मिल्क, कोणत्याही फूडचा आयटम आणि हेल्दी ह्युमन बिईंग हा त्याच्या पाठीमागचा कन्सेप्ट, हा त्याच्या पाठीमागचा गोल आहे. ते करण्यासाठी आपण अनालिसिस करतो. त्याचबरोबर गुप्त माहिती पण भेटते, इन्फॉर्मेशनही भेटते. त्याचं निरीक्षण किंवा अनालिसिस आपण परत करतो. आपण टेस्टही घेतो, प्रयोगशाळाचं विश्लेषणही करतो. ट्रेसेबिलिटी आपण जसं सांगितलं की N2 आपण ते करण्याचा प्रयत्न करतोय. पुरवठा साखळीचा पूर्ण तपास करणार आहे आपण. मूळ स्रोतावरती कारवाई करणं आणि नंतर प्रॉसिक्युशन करणं या पद्धतीनं काम चालणार आहे. फक्त जो कोणी व्हेंडर आहे याच्यापुरतं मर्यादित न राहता तर पूर्ण ट्रेस आउट करून त्या सायकलमध्ये जे कोणी एलिमेंट इन्व्हॉल्ड आहेत त्या सर्वांवरती ह्या गोष्टी लागू आहेत. अशा दृष्टिकोनातून आपण काम करणार आहोत. त्याच्यामुळे ही चेकलिस्ट पण आपण दिलेली आहे आणि या दृष्टिकोनातून आपण काम करतोय. एक प्रश्न तुम्ही विचारणार आहात, त्याच्या अगोदर उत्तर देतो की रॉ मिल्क विक्रीला बंदी आहे का? त्याचं उत्तर नाही असं आहे. रॉ मिल्क तुम्ही विक्री करू शकता. ती विथ अटीच्या अधीन राहून आहे.
त्या पद्धतीने करायची आहे. सिंथेटिक मिल्क म्हणजे नेमकं काय, तर त्याचा उत्तर असं आहे की ते अस्सल दूध नाहीये, ते केमिकल पदार्थापासून आपण तयार केलेलं हे सिंथेटिक मिल्क असतं. ट्रेसेबिलिटी म्हणजे काय, तर उत्पादकापासून कंझ्युमरपर्यंत गेलं तर आपल्याला ट्रेस आउट करता आला पाहिजे, ह्या दृष्टीने आहे. कोल्ड चेन का महत्वाची, तर त्याच्यामुळे दुधामध्ये सूक्ष्मजीव वाढू नये यासाठी ते कोल्ड चेन महत्वाची आहे. आणि फास्टॅग जो ॲप आहे तो फसाईने तयार केलेला फूड सेफ्टी ट्रेनिंग अँड सर्टिफिकेशन प्रोग्राम जे आहे त्याच्या अंतर्गतच आपला कनेक्ट आहे, तो ॲप पण आहे आणि ते ट्रेनिंग पण आहेत. हे आदेश हे बेसिकली अनुपालन आदेश आहेत, हे बंदी आदेश नाही आहेत. आणि त्यामुळे हे ग्राहकाच्या संरक्षणासाठी, त्यांच्या हेल्थसाठी आणि जेन्युइन उद्योजकांच्या बरारीसाठी आहेत. ते कुणाला प्रिव्हेंट निगेटिव्ह ऑर्डर नाही, हे पॉझिटिव्ह कंप्लायन्स ऑर्डर आहे आणि ते इम्प्लिमेंट करण्याचं काम, एन्श्युअर करण्याचं काम ॲज अ रेग्युलेटरी एजन्सीमधून कमिशनर फूड सेफ्टी किंवा FDA या डिपार्टमेंटचा आहे, त्या दृष्टीने आपण काम करत आहोत. हे करण्याचा उद्देशच एवढा आहे की दूध हा घटक अगदी लहान मुलापासून वयोवृद्ध माणसापर्यंत सर्वजण डेली बेसिस, ऑलमोस्ट डेली बेसिसवरती त्याचा वापर होतो. त्याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणावरती परिणाम झालेले आहेत. आणि म्हणून माझी सर्व याच्या उद्योजक जे आहेत त्याच्यामध्ये त्यांना विनंती आहे की हे जे स्टँडर्ड्स आहेत, हे जे रेग्युलेशन्स आहेत आणि ह्या ज्या ऑर्डर्स आहेत त्याचं तंतोतंत पालन करा, त्याचं इम्प्लिमेंटेशन करा, जेणेकरून FDAला आपल्या आल्यानंतर सॅटिस्फाय होऊन बाहेर येईल की आपल्यावरती कारवाई करण्याची गरज पडणार नाही. अन्यथा आम्हाला प्रॉसिक्युशन करण्यापासूनच जे जे व्हायोलेशन ज्या ज्या लेवलचे आहेत त्याप्रमाणे कठीणातली कठीण किंवा स्ट्रॉंगेस्ट ॲक्शन ती घ्यावी लागेल. बिकॉज वी मीन बिझनेस, वी डोंट कॉम्प्रोमाइज ऑन द हेल्थ ऑफ पीपल. थँक्यू. राज्यातला किती दुधाची गरज आहे आणि किती संकलन होतं? आजच्या डेटला आपल्याकडं तो डेटा डेअरी विभागाकडे असतो, तो आपल्याकडे नाही. पुढच्या काही काळामध्ये हा डेटा आपल्याकडे पण येण्यासाठी आपण ऑनलाईन काही सिस्टम डेव्हलप करणार आहे, त्यावेळेस त्याचं परफेक्ट आन्सर मी देऊ शकेल. जी लोकसंख्या असते त्याच्या अनुषंगाने ती आवश्यकता असते. तसं सायंटिफिक स्टडी माझ्याकडे FDA डिपार्टमेंटला नाही, त्याच्यामुळे मला ते कमेंट करताना याचा डेटा हा आजच्या डेटला डेअरी विभागाकडे आहे. सर भेसळ पनीरवर काय करावं? आत्ता मी सगळं बोललो, हीच कारवाई त्याच्यावरती भेसळ पनीर सगळे आले याच्यामध्ये, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. आज विधानसभेमध्ये आमदार जितेंद्र आव्हाडांनी प्रश्न उपस्थित केला, तुमच्या अनुषंगाने की तुमची या विभागातून बदली करण्यासाठी भेसळ करणाऱ्या लोकांनी 250 कोटी तिथे रुपये गेल्या प्रेसमध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे मी.